हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या सिरीजमध्ये. आपण जवळपास शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतो कॉम्प्लेक्स नंबरच्या. ठीक आहे, कॉम्प्लेक्स नंबरची जॉमेट्री आणि नंतर मग nth रूट ऑफ युनिटी आणि आपला चॅप्टर जवळपास संपेल. ठीक आहे, तर आज आपल्याकडे टॉपिक आहे अ लाईन पॅरलल टू गिवन लाईन. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे एक लाईन आहे आपल्याकडे. एक लाईन असेल तर लाईनचं इक्वेशन पण असेल. लाईनचं इक्वेशन काय राहू शकते? आपण ऑलरेडी बघितलं आहे झेड अल्फा कॉन्जुगेट प्लस झेड कॉन्जुगेट अल्फा आणि प्लस बी इक्वल्स टू 0. हे आपलं लाईनचं इक्वेशन आहे. आता या लाईनला जर मला पॅरलल लाईन काढायची असेल, या लाईनला दुसरी पॅरलल लाईन आहे. पण लाईनला जर दुसरी लाईन पॅरलल असेल तर बेसिकली आपल्याला काय पाहिजे? स्लोप सेम पाहिजे. किंवा जर तुम्ही जॉमेट्रीमध्ये शिकले असणार, जॉमेट्रीमध्ये बेसिकली याच्यामध्ये कशामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये, की लाईन जर पॅरलल असेल तर सगळं सेम असते, फक्त काय चेंज होते? कॉन्स्टंट चेंज होते. या लाईनला पॅरलल लाईन काय राहणार आहे? बघा सिंपल, झेड इंटू अल्फा कॉन्जुगेट प्लस झेड कॉन्जुगेट अल्फा प्लस बी च्या ठिकाणी काय राहणार? लॅम्बडा इक्वल्स टू 0. आणि लॅम्बडा कॉन्स्टंट आहे, बी रिअल असल्यामुळे लॅम्बडा पण काय असणार? एक रिअल नंबर असेल. संपलं. सो लाईन पॅरलल टू गिवन लाईन काय? बस कॉन्स्टंटची व्हॅल्यू चेंज करा, मला आन्सर मिळेल. आणखी एक पॉसिबिलिटी आहे, इथे पॉसिबिलिटी डिस्कस करू आपण. सिंपलची पॉसिबिलिटी आहे की जर आपल्याकडे एक लाईन आहे, लाईनचा जो स्लोप आहे तो काय असते? सेम. स्लोप सेम म्हणजे अँगल पण काय असणार आहे? सेम. जर अँगल सेम असेल तर आपल्याला माहिती आहे की जर या लाईनवर दोन पॉइंट असेल Z1 Z2, या लाईनवर काय असेल? Z1 Z2. ओके, आणखी समजा आपण एक Z पण पॉइंट घेऊ शकतो, राईट? लाईनचे इक्वेशन काढण्यासाठी एक पॉइंट आहे Z आणि ते पॉइंट आहे Z1, इथे Z2, मला Z आहे. या लाईनचा अँगल आणि या लाईनचा अँगल काय असणार आहे? सेम. तर बेसिकली आर्ग्युमेंट ऑफ पहिल्या लाईनचा अँगल काय राहणार आहे? आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला माहिती आहे ना? आर्ग्युमेंट म्हणजे काय? आपण याच्या आधी पाहिलं लाईनचा अँगल काढण्यासाठी काय करत असतो? तर आर्ग्युमेंट पहिल्या लाईनचा शुड बी इक्वल्स टू आर्ग्युमेंट ऑफ सेकंड लाईनचा. तर सिंपलचं काय राहणार आहे? सपोज आर्ग्युमेंट काढायचं एक व्हॅल्यू काढण्यासाठी मी Z1 मायनस Z2 लिहितो आणि सेम डिवाइडेड बाय Z1 चा कॉन्जुगेट मायनस Z2 चा कॉन्जुगेट. इकडे पण काय होणार? या लाईनसाठी Z3 Z4 पकडला, त्याचा आर्ग्युमेंट काय राहणार आहे? Z3 मायनस Z4 डिवाइडेड बाय Z3 चा कॉन्जुगेट मायनस Z4 चा कॉन्जुगेट. आता दोन्ही साईडला आर्ग्युमेंट सेम असेल म्हणजे आतमधले कॉम्प्लेक्स नंबर पण जवळपास काय असतील? सेम असतील, असं आपण अज्युम करू. तर आपण याला असं पण लिहू शकतो की Z1 मायनस Z2 त्याला इकडे घेऊन आलो समजा, त्याला Z3 मायनस Z4 शुड बी इक्वल्स टू Z1 मायनस Z2 अपॉन Z3 मायनस Z4 चा कॉन्जुगेट. ती कंडिशन कशाची आहे? लाईन पॅरलल टू गिवन लाईन. आता पॅरलल लाईन आपल्याला काढता येत असेल तर ऑब्व्हियस परपेंडिक्युलर लाईन काढू शकता आपण. जर तुम्ही पॅरलल लाईन काढू शकता एका लाईनला, तर आपण परपेंडिक्युलर लाईन पण काढू शकतो. ते शब्दच आहे, परपेंडिक्युलर शब्द आहे. परपेंडिक्युलर म्हणजे काय? 90 डिग्री. तर जर मी या लाईनला 90 डिग्रीने रोटेट केलं, या लाईनला जर मी 90 डिग्रीने रोटेट केलं तर मला काय मिळणार? परपेंडिक्युलर लाईन. आणि कुठल्याही गोष्टीला 90 डिग्रीने रोटेट करण्यासाठी काय पाहिजे? कॉम्प्लेक्स नंबरने मल्टिप्लाय करावं लागते. कोणता कॉम्प्लेक्स नंबर आहे? π/2 वर आय आहे. π/2 वर कोणता कॉम्प्लेक्स नंबर आहे? आय आहे. म्हणजे जर मी या कॉम्प्लेक्स नंबरला आय ने मल्टिप्लाय केलं, किंवा या लाईनला जर आय ने मल्टिप्लाय केलं तर रोटेशन किती होणार आहे? 90 डिग्रीने. सो बेसिकली इट बिकम्स Z अल्फा कॉन्जुगेट Z कॉन्जुगेट अल्फा प्लस आय टाइम्स लॅम्बडा. दिस इज इक्वल्स टू 0. आय ने मल्टिप्लाय केला, अर्धा कॉम्प्लेक्स मध्ये गेलेला आहे आणि त्याचं रोटेशन किती झालं आहे? 90 डिग्री. तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की आय फक्त इथे झाला, इथे का बरं मिळाला? तुम्ही याला आय ने मल्टिप्लाय करा. त्या इक्वेशनला जर आपण तुम्ही डेरिव्हेशन बघितलं असेल लाईनचं, आपण आय ने मल्टिप्लाय केलं होतं, जास्त चेंज होत नाही. सेम टाईपचं इक्वेशन बनते ते. ठीक आहे, इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. ओके, आता त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन बघूया. आता काय म्हटलं आपल्याला की सपोज 3 कॉम्प्लेक्स नंबर आहे Z1 Z2 Z3 आणि याच्यामध्ये कंडिशन आहे की ए बी सी आहे का रिअल नंबर आहे आणि a प्लस बी प्लस सी इक्वल टू 0 दिलेला आहे. आपल्याला शो करायचं आहे की Z1 Z2 Z3 कोलिनियर आणि कंडिशन मध्ये इफ
AZ1 प्लस BZ2 प्लस CZ3 इक्वल टू 0 असेल तर Z1 Z2 Z3 काय कोलिनियर आहे शो करायचा. इझी क्वेश्चन आहे बघा. काय करू शकतो आपण लेफ्ट साईडला असंच ठेवतो मी सॉल्व्ह करायसाठी. लेफ्ट साईडला काय AZ1 प्लस BZ2 तेव्हा राईट साईडला पाठवतो हा झाला मायनस CZ3. नाईस. आता C ची व्हॅल्यू मी इथून काढतो कारण की ही कंडिशन दिली यूज तर करावं लागेल. A प्लस B हा C तिकडे गेला तर काय झाला मायनस C. सो बेसिकली मायनस C च्या ठिकाणी आपण A प्लस B लिहू शकतो. मायनस C च्या ठिकाणी मी काय लिहिला A प्लस B लिहिलं. Z1 प्लस BZ2 इक्वल्स टू हा झाला A प्लस B इंटू Z3. सो देअरफॉर इथून तुला काय मिळणार Z3 इक्वल्स टू हा मल्टिप्लायचा नंबर आहे खाली डिवाइड मध्ये जाऊ शकतो. सो आपल्याला मिळालं AZ1 प्लस BZ2 डिवाइडेड बाय A प्लस B. जर तुम्ही या फॉर्म्युला बरोबर ऑब्झर्व केला असेल तर हा फॉर्म्युला कशाचा आहे सेक्शन फॉर्म्युला आहे. हा कुठला फॉर्म्युला आहे सेक्शन फॉर्म्युला आहे. सेक्शन फॉर्म्युला रेशो काय आहे A:B चा रेशो आहे आपला. सेक्शन फॉर्म्युला स्ट्रेट लाईनचा A:B याचा अर्थ काय Z1 Z2 Z3 काय कोलिनियर. दीज आर कोलिनियर. प्रूव्ह झालं. हाच फॉर्म्युला यूज करून आपण एक क्वेश्चन करू शकतो. बघा जर तुम्ही साइड बाय साइड कंपेअर केलं तर तुम्हाला A इक्वल टू मिळालं 5, B इक्वल टू मिळालं -13, C इक्वल टू मिळालं आपल्याला 8. तिघांना ऍड करून बघा इक्वल्स टू काय 0. देअरफॉर Z1 Z2 Z3 काय देअरफॉर Z1 Z2 आणि Z3 काय झालं हे कोलिनियर. काय केलं आपण डायरेक्ट ही प्रॉपर्टी यूज केली आहे इथे सॉल्व्ह करायला. जर तुम्ही एबीसी चे ऍडिशन 0 दाखवत असाल तर ते काय झालं कोलिनियर. इन क्वेश्चन तुम्हाला असं काही इक्वेशन आलं क्वेश्चन पेपर मध्ये आणि विचारलं आहे की Z1 Z2 3 आर व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल किंवा मग आर पॉइंट्स ऑन सर्कल, डायमेट्रिकल फॉर्म ऑफ सर्कल, इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल असं काही आलं तर आपण ही प्रॉपर्टी यूज करून सांगू शकतो की नाही कुठल्या ट्रायंगल नाही कुठली डायग्राम नाही फक्त काय बनलं आहे Z1 Z2 Z3 मिळून काय बनलं आहे एक स्ट्रेट लाईन. राईट. याला जर मला दुसऱ्यांदा प्रूव्ह करायचं असेल आपण काय करू शकतो तो फॉर्म्युला याला तिकडे पाठवू शकता. कशाला आपण जसं 5 टाइम्स Z1 मी 13 ला तिकडे पाठवतो प्लस 8 टाइम्स Z3 इक्वल्स टू 13 Z2. 13 ला डिवाइड मध्ये आणला सो 5 Z1 प्लस 8 Z3 आणि 13 जो आहे त्याला मी लिहितो 5 प्लस 8 इज इक्वल्स टू Z2. म्हणजे Z1 आणि Z3 च्या मध्ये ही जी माझी लाईन आहे अशी इथे कुठेतरी असेल Z3 इथे कुठेतरी असेल Z1 आणि इथे 5:8 रेशो मध्ये डिवाइड केला आहे. म्हणजे बेसिकली हा आहे 8 आणि हा आहे 5 आणि हा पॉइंट तुमचा काय झाला Z2. तर बेसिकली काय बनला एक स्ट्रेट लाईन. कुठून यूज केला हा फॉर्म्युला आपण इथनं यूज केला. राईट. इझी आहे एकदम क्वेश्चन काही डिफिकल्टी नाही. कॉम्प्लेक्स क्वेश्चन जरी असेल तरी क्वेश्चनला कॉम्प्लिकेटेडली सॉल्व्ह करायचं नसतं. क्वेश्चन वाजून जी कंडिशन आपल्याला दिली ती फॉलो करायची. आता इथे क्वेश्चन आहे बघा व्हर्टायसेस ऑफ अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल ए बी आणि सी दिलेला Z1 Z2 Z3 ते ट्रायंगल पाहिजे. पहिले ट्रायंगल काढून घेऊ आपण. ठीक आहे ट्रायंगल काढून घेऊ. कुठे काढायचं इथे काढतो ट्रायंगल. सो ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे काहीतरी दिसायला जर इक्विलॅटरल असेल तर इक्विलॅटरल नाही आहे फक्त काढायसाठी आपण लिहितो. इथे पॉइंट ए आहे त्याचं नाव आहे Z1. इथे पॉइंट समजा B असेल त्याचं नाव आहे Z2. इथे पॉइंट असेल C त्याचं नाव आहे Z3. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं इफ O इज अ ऑर्थो सेंटर हा शब्द आला आहे. ऑर्थो सेंटर काय पाहिजे असते प्रत्येक लाईनला परपेंडिक्युलर. एक परपेंडिक्युलर काढून घेऊया आपण इथून. ही पहिले परपेंडिक्युलर झाली. ठीक आहे. आणखी एक परपेंडिक्युलर काढायचे या लाईनला परपेंडिक्युलर इथून बरोबर हा परपेंडिक्युलर. ठीक आहे. हे दोन्ही परपेंडिक्युलर कुठे मीट होतात ओरिजिनवर. हा आपला काय ओरिजिनचा पॉईंट किती असते 0 0. ठीक आहे. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे प्रूव्ह करायचं आहे असं काहीतरी. ओके. सॉल्व्ह करायसाठी मी थोडं जागा तयार करतो इथे इरेज करतो आणि मग सॉल्व्ह करूया क्वेश्चनला. इझी क्वेश्चन आहे डिफिकल्ट नाही आहे. सगळ्या गोष्टी प्रॉपर्टी बेस आहेत. ओके चला क्वेश्चन स्टार्ट करूया. बघा ओरिजिन आहे. आता बघा साधी गोष्ट आहे ही जी लाईन आहे आपली
Z2 आणि Z3 याला हा AZ1 लाईन काय परपेंडिक्युलर दिसते ना, ही लाईन AM समजा नाव दिले याला. तर आपल्याला गिवन कंडिशन काय तिथे फॉलो करा. ऑर्थो सेंटर आहे म्हणजे परपेंडिक्युलर्स, ठीक आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर नाही, फक्त परपेंडिक्युलर्स. ओके, तर ए पासून अपोजिट साइडला परपेंडिक्युलर टाकला म्हणजे AM इज परपेंडिक्युलर टू समजा B आणि C. याचा अर्थ काय, अँगल बिटवीन AM अँड BC किती आहे, अँगल बिटवीन AM अँड BC किती आहे, π/2 आहे. ठीक आहे, हेच तर आपल्या महत्वाची गोष्ट आहे. अँगल बिटवीन टू लाईन्स काय, π/2. सो पहिली लाईन काय झाली आपली, पहिली लाईन काय झाली, ही आपली लाईन आहे Z3 - Z2. सपोज Z3 - Z2, Z3 - Z2 ही आपली पहिली लाईन झाली. ओके, आणि दुसरी लाईन काय, Z1 आणि 0. तर मी काय करू शकतो, मी असं अज्युम करा की मी याला रोटेट केलंय, Z3 - Z2 ची लाईन आहे, याला अँटी क्लॉकवाईज रोटेट केलं किती अँगलनी, 90 डिग्री. याला रोटेट केलाय कितीने, 90 डिग्रीनी. याला रोटेट केलाय कितीने, 90 डिग्रीनी. बस तेच आपण करणार आहे. सो डिवायडेड बाय Z1 - 0, याच्यामधला अँगल किती आहे, 90 डिग्री. सो π/2 अँगल किती आहे, π/2, राईट. ओके, नेक्स्ट π/2. आता जर तुम्हाला लिहायचं असेल तर बघा काय होतं, अँगलची व्हॅल्यू लिहू आपण, बघा काय होतं, कॉम्प्लेक्स नंबर काय बनतो. सो आर्ग्युमेंट ऑफ Z3 - Z2 अपॉन फक्त Z1 इज इक्वल्स टू e टू द पॉवर I π/2. आणि e टू द पॉवर I π/2 ची व्हॅल्यू किती आहे, फक्त I आहे. आणि सोबत जर तुम्ही याचा मॉड्युलस जरी घेतला तर मॉड्युलस काय, एक रिअल नंबर आहे. सो I इंटू रिअल नंबर काय होणार, I इंटू रिअल नंबर जो काही असेल, R इंटू याचा मॉड्युलस रिअल नंबर, तो काय होणार, बेसिकली I होणार. I म्हणजे इमॅजिनरी पार्ट. सो बेसिकली हा जो नंबर आहे आतमधला, कुठला आतमधला नंबर, की Z3 - Z2 अपॉन Z1, हा जो नंबर आहे हा काय आहे, प्युअरली इमॅजिनरी. दिस इज प्युअरली इमॅजिनरी. पुढे जाणार, परत सांगतो, ऑर्थो सेंटर आहे याचा अर्थ काय, की हे दोन्ही लाईन एकमेकाला काय, परपेंडिक्युलर. ही जी लाईन आहे AM ही BC ला काय, परपेंडिक्युलर. म्हणजे मी BC ला जर 90 डिग्री रोटेट केलं तर मला काय मिळते, AO लाईन मिळतं किंवा AM लाईन मिळते. सो 90 डिग्री मला रोटेट करायचं आहे, तर मी काय करणार, दोघांमधला आर्ग्युमेंट किती ठेवणार आहे, π/2. रोटेट केला त्याला, ठीक आहे, 90 डिग्री रोटेट केला, π/2 चा दोघांचा आर्ग्युमेंट. तर π/2 म्हणजे काय होते, e टू द पॉवर I π θ. आर्ग्युमेंट नाही पाहिजे लेफ्ट साईडला, ठीक आहे, पण इथं आर्ग्युमेंट नाही पाहिजे आपल्याला. कॉम्प्लेक्स नंबर काढतो. कॉम्प्लेक्स नंबर काय झाला, e टू द पॉवर I π/2. म्हणजे जे काय असेल ते I ने मल्टिप्लाय केलं आपण एका रिअल नंबरला, रिअल नंबरचं मॉड्युलस आहे, रिअल नंबरला I ने मल्टिप्लाय केलं. ज्या नंबर सोबत I आलाय तो काय झालाय, कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरपेक्षा प्युअरली इमॅजिनरी. रिअल नंबर तर बाकीच नाही आहे. सो हा झाला प्युअरली इमॅजिनरी. आणि प्युअरली इमॅजिनरीची कंडिशन आपल्याला माहिती असेल काय, प्युअरली इमॅजिनरीची कंडिशन फॉर प्युअरली इमॅजिनरी नंबर्स Z प्लस Z कॉन्जुगेट इक्वल्स टू काय होते, 0. प्युअरली इमॅजिनरीसाठी Z प्लस Z कॉन्जुगेट काय होणार आहे, 0. आपल्याकडे ऑलरेडी कॉम्प्लेक्स नंबर आहे, फक्त त्याचं काय पाहिजे, कॉन्जुगेट. सो बेसिकली आपण लिहिणार आहे Z3 - Z2 अपॉन Z1 प्लस याचा कॉन्जुगेट Z3 - Z2 अपॉन Z1 याचा कॉन्जुगेट इक्वल्स टू काय, 0. सिम्प्लिफाय करा, Z3 - Z2 अपॉन Z1 प्लस Z3 चा कॉन्जुगेट मायनस Z2 चा कॉन्जुगेट डिवाइडेड बाय Z1 चा कॉन्जुगेट इक्वल टू 0. क्रॉस मल्टिप्लाय करा, Z1 चा कॉन्जुगेट इंटू Z3 - Z2 प्लस, आता मध्ये काहीतरी थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं. आपण सिम्पली काय केलंय, क्रॉस मल्टिप्लाय केलाय Z1, नंतर Z1 इथे मल्टिप्लाय केलाय Z3 कॉन्जुगेट मायनस Z2 कॉन्जुगेट. ओके, आणि जर डिनॉमिनेटर आहे Z1 चा कॉन्जुगेट, तो तिकडे जाईल 0 सोबत मल्टिप्लाय होईल 0 होईल. ठीक आहे, सो याला सिम्पली डिस्ट्रीब्यूट करा, Z1 कॉन्जुगेट Z3, Z1 कॉन्जुगेट मायनस Z2, नंतर Z1 इंटू Z3 कॉन्जुगेट आणि मायनस Z1 इंटू Z2 कॉन्जुगेट. प्लस मध्ये इकडे ठेवले, मायनस मध्ये राईटला पाठवले, तर Z1 कॉन्जुगेट Z3, Z1 आणि Z3 कॉन्जुगेट इथे भेटला, आणि Z1 Z2 कॉन्जुगेट, सॉरी हा तिकडे गेला आणि हा
पण तिकडे जाऊन प्लस झाला Z1 कॉन्जुगेट आणि Z2. हे जे रिझल्ट आहे कशाचं आहे बघा, ही दोन रिझल्ट आहे Z1 Z3 वाला आणि Z1 Z2 वाला. सिमिलरली तुम्ही जर हे दुसरं घेतलं कॉम्प्लेक्स नंबर, इथे काहीतरी हा O आहे BO, हा जो BN आहे हा AC ला काय परपेंडिक्युलर आहे. सेम तुम्ही आर्ग्युमेंट केलं आणि सेम तुम्ही याला सॉल्व्ह केलं, तुम्हाला हे दुसरा रिझल्ट पण मिळेल. मग बेसिकली बाय 1 and 2 तुम्ही काय म्हणू शकता, दोन्ही रिझल्ट काय इक्वल आहे आणि ही इक्वेशन तुम्ही सॅटिस्फाय करू शकता. हा एक चांगला रिझल्ट आहे. फक्त इम्पॉर्टंट गोष्ट काय, दिस इज ओनली व्हॅलिड फॉर ऑफ द सेंटर ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. राईट. ओके, तर काही क्वेश्चन आणखी बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधून पास होणार सर्कल आहे. सोबत काय म्हटलं, इंटरसेप्ट ऑन रिअल अँड इमॅजिनरी ऍक्सिस. रिअल वर पण इंटरसेप्ट आणि इमॅजिनरी पण ऍक्सिस वर काय इंटरसेप्ट आहे. आधी आपण सर्कल काढूया. अज्युम करा की हा आपला सर्कल आहे, कुठून पास होत आहे ओरिजिन मधून, तर इथे कुठेतरी आपली ओरिजिन असेल. ठीक आहे, तर आपण पहिले रिअल ऍक्सिस आणि इमॅजिनरी ऍक्सिस काढून घेऊया. ठीक आहे, हे झाली आपली रिअल ऍक्सिस आणि इमॅजिनरी ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. आता दोन ठिकाणी इंटरसेप्ट केलं, समजा या ठिकाणी इंटरसेप्ट केलेलं आहे आणि या ठिकाणी मी इंटरसेप्ट केला. रिअल ऍक्सिस वर इंटरसेप्ट केला त्याला तुम्ही A, इमॅजिनरी ऍक्सिस वर केला तर हा झाला I टाइम्स B आणि हा कॉम्प्लेक्स नंबर आपला 0. सो बेसिकली आपल्याला फाइंड करायचं इक्वेशन ऑफ सर्कल. सर्कलचं इक्वेशन पाहिजे असेल तर एक पॉईंट आपल्याला सर्क्युलर लागेल, ओरिजिन वर घेऊ शकतो आपण, पण आणखी एक पॉईंट पाहिजे. सपोज मी काय करतो, एक कोणताही पॉईंट चालते आपल्याला. मी जर समजा कोणताही पॉईंट चालते ना, आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल. कुठली गोष्ट माहिती आहे बघा, क्वेश्चन सॉल्व्ह किती टेक्निक होऊ शकतात की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये काय 90 डिग्रीचा अँगल आहे ना. तर मग मी जर समजा या दोन पॉईंटला जॉईन केलं ए आणि बी ला, हा काय झाला राईट अँगल ट्रायंगल. जर हा राईट अँगल ट्रायंगल झाला याचा अर्थ काय आहे की हे आणि हा पॉईंट, हा कॉम्प्लेक्स नंबर आणि हा कॉम्प्लेक्स नंबर कुठे काय करतो, डायमेट्रिकली अपोजिट. तिथून आपल्याला एक इंटरेस्टिंग पॉईंट काय भेटला, ए and IB are diametrically opposite. आणि डायमेट्रिकली अपोजिट साठी आपण डायमेट्रिकल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितलाय. हा Z1 आहे, हा Z2 आहे. डायमेट्रिकल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपण बघितलेला आहे. राईट, हे एक आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सेकंड तुम्ही काय करू शकता, हा माझा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. या कॉम्प्लेक्स नंबर जर मी 90 डिग्री रोटेट केलं तर मला काय मिळणार आहे, AIB. किंवा जर समजा मी याला आणखी एक रॅन्डम पॉईंट कुठे घेतला, आता डायमेट्रिकल आहे, कुठे रॅन्डम पॉईंट घेतला तर अँगल काय त्याच्यामधला 90 डिग्री येणार आहे. ठीक आहे, किंवा जर आपण एखादी एक रॅन्डम पॉईंट घेतला कुठेतरी, कुठे घ्या काही फरक पडत नाही. ठीक आहे, हा एक पॉईंट घेतला आपण काहीतरी Z, रॅन्डम पॉईंट लोकस करायसाठी, त्याच्यामधला पण अँगल किती आहे 90 डिग्री आहे. आता तुम्ही किती मेथड यूज करू शकता, इथे बघा डायमेट्रिकल मेथड यूज करू शकता आपण, हे पण यूज करू शकतो. तर सपोज मी म्हटलंय की हे माझ्याकडे जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामधला अँगल किती आहे सोल्युशनसाठी, की आर्ग्युमेंट ऑफ दोघांमधला अँगल कुठला, Z मायनस A आणि Z मायनस IB, याच्यामधला अँगल किती आहे प्लस किंवा मायनस π/2. बेसिकली प्लस किंवा मायनस π/2. आता प्लस किंवा मायनस π/2 म्हणजे काय झालं, π/2 आहे आय इमॅजिनरी ऍक्सिस वर, खाली असेल तर तो पण इमॅजिनरी ऍक्सिस वर. बेसिकली हा जो नंबर आहे हा नंबर काय प्युअरली इमॅजिनरी. दिस नंबर बिकम्स प्युअरली इमॅजिनरी. जर हा प्युअरली इमॅजिनरी असा अंतर, प्युअरली इमॅजिनरी कंडिशन आपण खूप वेळा बघितली. आता ह्या आतमधला कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे Z मायनस A अपॉन Z मायनस IB प्लस त्याचा कॉन्जुगेट Z मायनस A अपॉन Z मायनस IB चा कॉन्जुगेट शुड बी इक्वल्स टू 0. राईट, तर सिम्पली सॉल्व करा बघा. Z मायनस A Z मायनस IB प्लस कॉन्जुगेट घ्या, Z चा कॉन्जुगेट मायनस A रियल नंबर आहे, लक्षात ठेवा A कुठे आहे रियल नंबर आहे, रियल नंबरचा कॉन्जुगेट होत नाही, तसंच राहिला. इथे हा इमॅजिनरी पार्ट आहे, याचा पण कॉन्जुगेट होणार, याचा पण कॉन्जुगेट होणार. हा तर Z चा कॉन्जुगेट ऑलरेडी झाला, पण आय इमॅजिनरी पार्टची साइन चेंज करतो ना कॉन्जुगेट साठी. हा मायनस आहे, तिथे काय होणार प्लस IB बेसिकली इक्वल टू काय 0. क्रॉस मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय करता काय भेटलं Z मायनस A इंटू Z चा कॉन्जुगेट प्लस IB
प्लस z कॉन्जुगेट मायनस a इंटू z मायनस आय इक्वल्स टू 0. का बरं? कारण की डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करा तुम्ही, तुम्हाला काय मिळणार, जे काही कॉम्प्लेक्स नंबर असेल तो राईट साईडला मल्टिप्लाय झाल्यावर 0 सोबत 0 गायब होऊन जाईल. तर फक्त आपण न्यूमरेटरचं सॉल्व करतो इथे. ठीक आहे, डिनॉमिनेटरचा काही विचार करायची गरज नाही. फक्त सिंपल मल्टिप्लाय करा z इंटू z कॉन्जुगेट, राईट, z इंटू z कॉन्जुगेट प्लस आय बी आणि z, नंतर मायनस a इंटू z कॉन्जुगेट आणि मायनस a आय बी. नाईस. ठीक आहे, नेक्स्ट प्लस z कॉन्जुगेट इंटू z कॉन्जुगेट इंटू z, इथे पण तेच z कॉन्जुगेट इंटू z, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट मायनस z कॉन्जुगेट आय बी, यांनी मल्टिप्लाय करा मायनस ए झेड आणि मायनस मायनस प्लस ए आय बी इक्वल टू 0. आता बघा इथे मायनस ए आय बी आहे, इथे प्लस ए आय बी कॅन्सल. आता झेड कॉन्जुगेट वाले एका जवळ घेऊन या, झेड वाले एका जवळ घेऊन या, राईट. सो हे तर 2 टाइम्स झाला झेड झेड कॉन्जुगेट प्लस झेड कॉन्जुगेट जवळ घेऊन येतो, इथे झेड कॉन्जुगेट आहे, इथे झेड कॉन्जुगेट आहे, राईट. दोन्ही ठिकाणी झेड कॉन्जुगेट आहे. सो झेड कॉन्जुगेट जर बाहेर काढलं तर मला आतमध्ये काय मिळालं आहे, आतमध्ये मिळालं आहे मला इथे आहे मायनस ए, इथे आहे मायनस आय बी. ठीक आहे, नेक्स्ट जर मी झेड कॉमन काढ, आता झेड कॉमन काढू शकतो आपण. नेक्स्ट ठिकाणी झेड कॉमन काढला तिथे प्लस आय बी झाला आणि इथे मायनस ए झाला. सो मायनस ए प्लस आय बी. ठीक आहे, आणि बाकी करायला मग बाकी तर काही राहिलेलं नाही आहे. इक्वल्स टू 0, कारण की कॉन्स्टंट काय राहू शकत नाही, कुठून पास होत आहे, ओरिजिनल पास होत आहे. आता इम्पॉर्टंट गोष्ट, ए प्लस आय बी काय कॉम्प्लेक्स नंबर आहे, ए प्लस आय बी हा पण काय कॉम्प्लेक्स नंबर आहे. या नंबरचा हा काय कॉन्जुगेट आहे, तर हा एक कॉम्प्लेक्स नंबर झाला, हा त्याचा काय झाला कॉन्जुगेट. समजलं का? मायनस ए आय बी जो आहे तो इथे मायनस आहे, तिथे प्लस आहे, म्हणजे तो एकमेकाचे काय झाले ते कॉन्जुगेट झाले. किती इझी आहे बघा, है ना, किती इझी आहे. तर आपण याला काहीतरी नाव देऊ शकतो. एक तर इक्वेशन आपलं झालं समजा, ओके, जस्ट इन केस साठी हे आपण लक्षात ठेवू. पण इथेच थांबू शकतो का आपण? नाही, इथे आपण आणखी थोडं सिम्प्लिफाय करू शकतो. काय सिम्प्लिफाय करू शकतो ते एक महत्वाचं आहे. काय सिम्प्लिफाय करायचं आहे महत्वाचं आहे, कारण की मला यूज करायचा आहे ए आणि आय बीचा यूज करायचा आहे, ए आणि बी यूज करायचं. तर मी काय करतो, या ठिकाणी कुठून हे ए आय बी ते कॅन्सल झालं, तर ए कॉमन काढायची ट्राय करतो इथून. ठीक आहे, इकडे थोडं सॉल्व करतो. जर मी इथून ए कॉमन काढला, हा 2 टाइम्स तसंच ठेवतो. या क्वेश्चनला थोडा नंतर सॉल्व करूया. ठीक आहे, याच क्वेश्चनला सॉल्व करूया आपण. ते एक रिझल्ट झाला आपल्याकडे. दुसरा रिझल्ट काय होऊ शकते, इथे मी ए कॉमन काढला, झेड झेड कॉन्जुगेट किती वेळा आलेला आहे, 2 वेळा आलेला आहे. ठीक आहे, मायनस ए जर कॉमन काढला, इथे काय राहिला मायनस कॉमन काढला तर हा झाला झेड कॉन्जुगेट. ठीक आहे, अजून कुठे गेला, इथे मायनस कॉमन काढला तर हा प्लस झेड झाला. ओके, सिमिलरली मी काय करू शकतो, आय बी काढू शकतो. ठीक आहे, आय बी जर कॉमन काढला प्लस आय बी कॉमन काढला, इथे करायला झेड आणि इथे करायला मायनस झेड कॉन्जुगेट, राईट, मायनस झेड कॉन्जुगेट इक्वल्स टू 0. सगळ्याला 2 ने डिवाइड करा, मायनस ए टाइम्स झेड कॉन्जुगेट प्लस झेड डिवाइड बाय 2 प्लस आय टाइम्स बी झेड मायनस झेड कॉन्जुगेट डिवाइड बाय 2 इक्वल्स टू 0. झेड प्लस झेडचं कॉन्जुगेट काय असते, डिवाइड बाय 2 रियल पार्ट. सो हा झाला झेड झेड कॉन्जुगेट मायनस ए टाइम्स रियल पार्ट ऑफ झेड. ठीक आहे, प्लस आय बी आणि ही काय असते रियल पार्ट ऑफ, सॉरी इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड डिवाइड बाय आय. ठीक आहे, बेसिकली आय आय कॅन्सल इक्वल्स टू 0. तुम्हाला इक्वेशन काय मिळालं बघा, झेड इक्वल टू झेड कॉन्जुगेट इक्वल्स टू काहीतरी झालं का, सेकंड चेक करू द्या मला, होल्ड ऑन अ सेकंड. ठीक आहे, अच्छा थोडंसं इथे मिस्टेक झालं, इथे आय टाइम्स पाहिजे ना, आय टाइम्स वरती पाहिजे. सो आय इंटू आय काय झाला, आय स्क्वेअर किती आहे मायनस, सगळं राईट साईडला जर पडलं तर ए टाइम्स रियल पार्ट ऑफ झेड प्लस आय इंटू आय आय स्क्वेअर
प्लस राईट साईडला गेल्यावर प्लस झाला, हा इथे मायनस होईल. सो बी टाइम्स इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. हे झालं आपलं बेसिक इक्वेशन कशाचं, सर्कलचं, जो काय करते ओरिजिनमधून पास होते आणि त्याला रिअल आणि इमॅजिनरी काय इंटरसेप्ट. तर आपण इंटरसेप्ट यूज करून काय बनवलं आहे, इक्वेशन ऑफ सर्कल बनवलं आहे. म्हणजे जर बनवायचं असेल सर्कलचं इक्वेशन तर काय बनणार, एक्स वर जर पुट केला तर झेड इंटू झेड कॉन्जुगेट काय असते, मॉड झेड स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ए टाइम्स रिअल पार्ट ऑफ झेड काय एक्स आहे, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड काय वाय आहे. बेसिकली हे इक्वेशन बनते आपलं सर्कलचं. हे तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये पण सॉल्व करू शकता, ड्रॉ करू शकता. राईट, इझी पार्ट आहे. आणखी एक आपण ट्राय करू शकतो. काय ट्राय करू शकतो, ठीक आहे. आणखी एक ट्राय करायसाठी तुम्ही विचार करा, मी तुम्हाला सांगितलं आहे की ह्या 90 डिग्री आहे म्हणजे डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट आहे. पण डायमेट्रिकली अपोजिट पॉईंटसाठी आपल्याकडे इक्वेशन होतं. जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्याकडे डायमेट्रिकल अपोजिटसाठी इक्वेशन होतं. काय होतं, z मायनस z1 z मायनस z2 प्लस z मायनस z1 कॉन्जुगेट इंटू z मायनस z2 याचा पण कॉन्जुगेट इक्वल्स टू 0 होतं का असं काहीतरी. एकदा आठवण करून बघा की कॉम्प्लेक्स नंबरमध्ये डायमेट्रिकल फॉर्मसाठी इक्वेशन होतं का, होतं का असं काहीतरी होतं. फक्त चेंजेस काय होते की दोघांचं कॉन्जुगेट इथे होतं आणि याचं कॉन्जुगेट इकडे गेलं ते कॉन्जुगेट नाही. आता या दोघांचं तुम्ही कम्पेअर करणार बघा, जसं कम्पेअर करायचं जास्त काही करायची गरज नाही. Z1 म्हणजे पहिला कॉम्प्लेक्स नंबर तो किती आहे, A च्या बरोबर आहे, हा झाला A च्या बरोबर. Z2 चा कॉन्जुगेट काय होणार आहे, तिथे IB पॉझिटिव्ह मध्ये आहे, तिथे मायनस काय होणार IB. सो Z मायनस IB बरोबर Z मायनस A प्लस Z चा कॉन्जुगेट तसाच राहणार, Z1 चा कॉन्जुगेट काहीच होऊ शकत नाही कारण तो रिअल नंबर आहे. आणि Z मायनस Z2 किती आहे IB इक्वल टू 0. डायरेक्ट करू शकतो. ही व्हॅल्यू कुठली आहे, ही व्हॅल्यू हीच आहे जी आपण आता सॉल्व केलेली आहे. Z मायनस A Z सॉरी कॉन्जुगेट आहे तर प्लस होईल आणि मायनस मायनस प्लस. राईट, दोनपैकी तुम्ही काही करू शकता. इथे यूज करू शकता किंवा इथे यूज करू शकता. वन अँड द सेम. कुठेतरी प्लस किंवा कुठेतरी मायनस यूज करा. एकमेकाचा कॉन्जुगेट आहे तो A सोबत त्याचा काहीही फरक पडणार नाही. ठीक आहे, तर बघा आपण एकच क्वेश्चन बेसिकली 3 डिफरंट फॉर्म्युल्यासारखं सोडवलेला आहे. 3 डिफरंट मेथड यूज केलेला आहे. तुम्हाला जर आणखी कुठली मेथड ट्राय करायचं आठवत असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. सध्या माझ्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आणखी एक क्वेश्चन सॉल्व करूया, नंतर आपण थोडं रेस्ट करूया. एक क्वेश्चन आणखी लास्ट जो लेफ्ट साईडला लिहिलेला आहे त्यापर्यंत मी थोडं बोर्ड इरेज करून घेतो. ते एक लास्ट क्वेश्चन करूया की आपल्याला एक सर्कल दिला असं काहीतरी. ओके, आणि काय म्हटलं आहे की सर्कल रिअल ॲक्सिसला इंटरसेक्ट करते आणि तो इंटरसेक्टचा आपल्याला डिस्टन्स काढायचा. म्हणजे बेसिकली जर समजा मी असं सर्कल काढलं आहे काहीतरी, हा सर्कल आहे माझा. सर्कलचं इक्वेशन काय दिलेलं आहे, ही सर्कलचं इक्वेशन आहे z कॉन्जुगेट प्लस अल्फा कॉन्जुगेट इंटू z प्लस z कॉन्जुगेट अल्फा प्लस r इक्वल टू 0. आणि हे काय करताय, इंटरसेक्ट करताय कशाला, रिअल ॲक्सिसला. दिली कुठे आपण रिअल ॲक्सिस घेऊ. सपोज आपल्याला इंटरसेप्टची व्हॅल्यू काढायची आहे, ते कुठे इमॅजिनरी असेल आपल्याला माहिती नाही. इमॅजिनरी विषय काही सांगितलेलं नाही. हा रिअल ॲक्सिस आहे आपला x, हा इमॅजिनरी ॲक्सिस आहे आपला y. ठीक आहे, i टाइम्स 1. आता ज्या दोन ठिकाणी कट करते, सपोज हा माझा पॉईंट आहे Z1, हा माझा पॉईंट आहे Z2. तुम्हाला बेसिकली काय काढायचं आहे, बेसिकली काय काढायचं आहे, मला मॉड्युलस ऑफ Z1 मायनस Z2 काढायचं आहे. डिस्टन्स काढायचा ना, हा ए बी समजा ए आणि बी पॉईंटला जर इंटरसेक्ट करत असेल तर मला ए बी डिस्टन्स काढायचा आहे, हे डिस्टन्स काढायचं आहे. ठीक आहे, हे डिस्टन्स जर मला काढायचं असेल तर काय करावं लागेल, आधी तर बेसिक समजून घ्या की हा एक लोकस ऑफ पॉईंट आहे म्हणून सर्कल बनला आणि इथे झेड अननोन आहे. काय अननोन आहे, झेड अननोन आहे. मग झेड जर अननोन असेल तर आपण काय करू शकतो इझिली की हा Z1 सर्कल असल्यामुळे Z1 सॅटिस्फाय करण्याचा अर्थ काय होतं की जर मी अननोन ठिकाणी ह्या पॉईंटची व्हॅल्यू पुट केली तर फायनल आन्सर काय येणार 0. सेम लॉजिक जर मी Z2 ठिकाणी Z2 इथे पुट केला तो काय होईल 0 होईल. आणि इक्वेशन काढताना मी सांगितलं आहे की अल्फा जो आहे आपल्याला, अल्फा काय ऑलरेडी माहिती आहे, नोन आहे. अल्फा काय आपल्याला माहिती आहे, नोन आहे. अल्फा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, तर अल्फा आपल्याला ऑलरेडी नोन आहे. आता बघा, जर जनरल क्वेश्चन असता आपला हा, तर इथे काही कंडिशन नाही दिली आहे, फक्त 2 पॉईंटला कट करते डिस्टन्स काढायचा आहे,
आपण Z1 ची व्हॅल्यू पुट केली असती, Z2 ची व्हॅल्यू पुट केली असती, दोन इक्वेशनला सॅटिस्फाय केलं असतं आणि Z1 मायनस Z2 चा आन्सर काढलं असतं काहीतरी. पण या केसमध्ये आपल्याला आणखी एक इन्फॉर्मेशन दिली आहे. इन्फॉर्मेशन काय? रिअल ॲक्सिस दिली आहे. काय दिली आहे? रिअल ॲक्सिस. मग कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर जर रिअल ॲक्सिसवर असेल तर त्याचा काय तो त्या पॉईंटवर, या पॉईंटवर काय होते? Z प्युअरली रिअल होते. या पॉईंटवर काय होते? Z प्युअरली रिअल होते. Z जर प्युअरली रिअल असेल याचा अर्थ काय? Z इक्वल्स टू Z कॉन्जुगेट. तर आपण काय पुट करणार? Z इक्वल्स टू Z कॉन्जुगेट. सो देयरफॉर पुट Z इक्वल टू Z कॉन्जुगेट इन इक्वेशन ऑफ सर्कल. इन इक्वेशन ऑफ सर्कल एवढंच काम करायचं आपल्याला. बघा, सो Z कॉन्जुगेटच्या ठिकाणी मी Z पुट करतो. तर हा झाला Z इंटू Z प्लस अल्फा कॉन्जुगेट इंटू Z प्लस अल्फा, अगेन Z कॉन्जुगेटच्या ठिकाणी Z आला प्लस R इक्वल टू 0. आता काय इक्वेशन झालं माझं? Z स्क्वेअर प्लस Z कॉमन काढायचे, अल्फा कॉन्जुगेट प्लस अल्फा प्लस R इक्वल टू 0. आता आपल्याकडे हे रूट आहे. या इक्वेशनची रूट काय होणार? या इक्वेशनची रूट आहे माझे Z1 आणि Z2. का बरं? कारण की रिअल ॲक्सिसला कट करणार हे दोनच पॉईंट आहे, Z1 आणि Z2. त्या क्वाड्रॅटिकचा रूट काय होणार आहे? Z1 आणि Z2. तुम्हाला Z1 मायनस Z2 पाहिजे आणि जर तुम्हाला क्वाड्रॅटिक माहित असेल, दिस इज सम ऑफ रूट, दिस इज Z1 प्लस Z2 and this is Z1 Z2, product of root, sum of root, right? So basically mod of Z1 minus Z2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असते? अंडर रूट ऑफ, जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल क्वाड्रॅटिकचा, Z1 प्लस Z2 चा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स Z1 Z2. अंडर रूट लिहायची गरज नाही, फक्त स्क्वेअर काढून टाका. तर Z1 प्लस Z2 चा स्क्वेअर किती आहे? अल्फा कॉन्जुगेट प्लस अल्फा स्क्वेअर. सो बेसिकली Z1 मायनस Z2 इज इक्वल्स टू अंडर रूट अल्फा कॉन्जुगेट प्लस अल्फा याचा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स Z1 Z2 किती वरच्या बरोबर आहे? R च्या बरोबर आहे. हे झालं आपलं एक फायनल सोल्यूशन. कशाचा? इंटरसेप्ट मेड बाय this circle on real axis. लास्ट क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन एकदम. Z1 Z2 Z3 आर कॉम्प्लेक्स नंबर सच दॅट ही कंडिशन दिली आपल्याला 2 by Z1 1 by Z2 प्लस 1 अपॉन Z3 इक्वल्स R ऑन सर्कल. हे सर्कलवर आहे आणि पासिंग थ्रू ओरिजिन आहे. म्हणजे एक सर्कल आहे जो सर्कल कडून होत आहे ऑन सर्कल, जो ओरिजिन मधून पास होत आहे. म्हणजे बेसिकली एक ओरिजिन Z1 Z2 Z3 हे सगळे पॉईंट कशावर आहे? का सर्कलवर आहे. ठीक आहे. समजा आपण एक सर्कल काढला. आता सर्कलवर मला 4 पॉईंट पाहिजे. मी कुठले तरी 4 पॉईंट घेणार. हा एक, दुसरा, तिसरा आणि समजा इथे काहीतरी चौथा. दिस इज ओरिजिन 0. हा Z1, याला Z2 म्हणतो, याला Z3 म्हटलं. आता बघा, जर या 4 पॉईंटला आपण जॉईन केलं, काय बनलंय? क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल कसा आहे? सर्कलवर आहे. हा काय झाला? एक कॉन्सायक्लिक. डायग्राम लक्षात द्या. कॉन्सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आणि कॉन्सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची खासियत काय असते? जर मी ते दोन अँगल घेतलं, समजा हा माझा अल्फा आहे, हा माझा बीटा आहे, देन अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू काय झालं पाहिजे? 180 डिग्री. बस. जर मी हे प्रूव्ह करू शकलो की या दोघांचा अँगल अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू पाय असेल, 180 असेल, तर बेसिकली हे जे 4 पॉईंट आहे हे कसे आहे? कॉन्सायक्लिक आहे, एका सर्कलवर लाय करतात. प्रूव्ह करायला काय करू शकतो? काही नाही, फक्त अँगल काढायची मतलब आहे ना. आधी मी याला सेपरेट करतो. बघा, 2 टाइम्स Z1 आहे ना, तर 2 टाइम्स Z1 ला मी लिहितो 1 अपॉन Z1 प्लस 1 अपॉन Z1. 2 आला ना, 2 वेळामध्ये 2 सेपरेट केले. इथे 1 अपॉन Z2 प्लस 1 अपॉन Z3. याला इकडे आणतो ट्रान्सफर, त्याला तिकडे ट्रान्सफर करतो. सो 1 upon Z1 minus 1 upon Z3 is equals to 1 upon Z2 minus 1 upon Z1. Simply, याला तिकडे आलं तर मायनस, तिकडे आलं तर मायनस. क्रॉस मल्टिप्लाय करा. Z3 minus Z1 upon Z1 Z3 आणि इकडे Z1 minus Z2 upon Z2 Z1. ठीक आहे. परत मी इंटरचेंज करतो. इथे मला Z3 minus Z1 अपॉन Z1 मायनस Z2 भेटला. इथे माझ्याकडे आहे Z1 Z3 अपॉन Z1 Z2. Z1 दोन्ही साईडला कॅन्सल. आता लक्षात ठेवा, आपण
एक Z1 पासून जर पॉईंट घेतो म्हटलं का Z2 पासून पॉईंट घेतो, कुठून घेऊ, Z2 पासून घ्यायला पाहिजे असतं. Z1 Z2 पासून ठीक आहे, काय हरकत नाही. कुठल्या दोन्हीचा अँगल आपण दाखवू 180. आता कुठल्या तरी Z1 नावाचा पॉईंट आहे, त्या Z1 पासून Z3 पर्यंत चाललो आणि Z2 पर्यंत चाललो, तर मला याला मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण की स्टार्टिंग पॉईंट सेम असलं पाहिजे. मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय झालं, हा झाला Z3 मायनस Z1 अपॉन Z2 मायनस Z1, आणि मायनसने मल्टिप्लाय केलं तिथे मायनस आला Z3 आणि Z2, राईट. आता बेसिकली मला काय पाहिजे, अँगल पाहिजे. अँगलसाठी मी काय घेणार, दोघांचा आर्ग्युमेंट. दोन्ही साईडला मी काय घेणार आहे, आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट ऑफ Z3 मायनस Z1 अपॉन Z2 मायनस Z1 इक्वल्स टू, ठीक आहे, 1 2 3 अँड ओरिजिन 4. Z2 म्हणून घेतलं असतं तर आर्ग्युमेंट राइट साइड ला पण काय आलं, आर्ग्युमेंट ऑफ मायनस Z3 Z, राइट. काही करायची गरज नाही, एवढी मोठी गोष्ट नाही आहे. आधी ते मायनस आहे, मायनसचा अर्थ काय, तो -1 आहे. तर बेसिकली हा झाला आर्ग्युमेंट ऑफ -1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z3 आणि Z2. बेसिकली ही कंडिशन आहे, ठीक आहे. आर्ग्युमेंट ऑफ -1 किती आहे, आर्ग्युमेंट ऑफ -1 किती होते, पाय. आर्ग्युमेंट ऑफ -1 कुठे लेफ्ट साइडला आहे, आर्ग्युमेंट ऑफ -1 किती झाला, पाय. आता थोडं डायग्राम मध्ये आपला प्रॉब्लेम नाही होऊ शकत, पण थोडं लिहिण्यामध्ये इश्यू झालाय. कसं की स्टार्टिंग पॉईंट आहे 1 आणि 2 आणि 3 पर्यंत जायचं. तर मी याला स्टार्टिंग पॉईंट 1 पकडतो, हा 3 आहे, हा 2 आहे. त्या दोघांमधला अँगल काय मिळाला मला, हा बीटा मिळाला, ठीक आहे. बेसिकली आणि 0 पासून स्टार्ट करतो म्हटलं तर Z3 मायनस 0, हा Z3 मायनस 0, ठीक आहे. बघा कुठून कुठपर्यंत मुवमेंट झालाय, खालून वर जात असतो आपण. सो 2 पासून 3 पर्यंत गेलो, सो 2 पासून 3 पर्यंत या डायरेक्शन मध्ये आला. आता इथे जर लिहायचं असलं तर हा काय झाला बघा, आर्ग्युमेंट ऑफ Z3 मायनस 0 आणि Z2 मायनस 0. सो बेसिकली 2 पासून 3 पर्यंत गेलो, तर 2 पासून 3 पर्यंत याचं डायरेक्शन अपोजिट आहे. हा असा फिरू राहिला, हा असा फिरू राहिला, तर एक मायनस पकडा लागेल, एक प्लस पकडा लागेल. हा समजा बीटा झाला, हा पाय, आणि हा झाला मायनस अल्फा. बीटा इक्वल्स टू अल्फा जर इकडे आला तर आपल्याला काय मिळालं, बीटा प्लस अल्फा इक्वल्स टू पाय मिळालं. जर दोन अपोजिट अँगलची बेरीज तुमची पाय होत असेल तर त्याचा अर्थ काय, 4 पॉईंट काय, कॉन्सायक्लिक. आता याच्यामध्ये थोडासा इश्यू काय, डायग्राम मध्ये आधी मी सिक्वेन्सनं Z1 Z2 Z3 लिहिलं होतं, पण जेव्हा मी याला सेपरेट केलं या फॉर्म मध्ये तर मला काय मिळालं, दोघांचा इनिशियल पॉईंट माझा Z1 आहे. तुम्ही Z1 ला इनिशियल पॉईंट ठेवला, एक Z2 आहे, एक Z3 आहे. तर आपण खालच्या पासून वरपर्यंत रोटेट करतो, तर खाली किती आहे, Z2 आहे. Z2 पासून Z3 कडे गेलो, Z2 पासून Z3 कडे आलो, तर हा माझा रोटेशन झाला अँटी क्लॉकवाईज, हा झाला पॉझिटिव्ह, ठीक आहे. तेच जर मी राईट साइडला करतो म्हटलं तर -1 आणि प्लस आर्ग्युमेंटची लॉग सारखी प्रॉपर्टी काम करते. 0 मध्ये होता, 0 पासून स्टार्ट केला आणि 2 पासून 3 कडे आलो, हा झाला माझा क्लॉकवाईज. क्लॉकवाईज अँगल काय असते हमेशा मायनस, इथे मायनस लिहिला, हा अल्फा याला इकडे ट्रान्सफर केला, अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू काय भेटला, पाय. जर अपोजिट अँगलची बेरीज जर 180 असेल तर ते चारही पॉईंट काय झाले, कॉन्सायक्लिक, राईट. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आधी डायग्राम काढून अंडरस्टँड करू शकतो की सायक्लिक कोऑर्डिनेटचा अर्थ काय होते, की अपोजिट अँगलची बेरीज 180 असली पाहिजे किंवा सप्लिमेंटरी अँगल असले पाहिजे, आणि नंतर बाकीचे प्रॉपर्टीज हळू त्याच्यामध्ये ऍड करत चालायचे, ठीक आहे. तुम्ही डायग्राम पाहिल्यानंतर Z1 Z2 Z3 चेंज करू शकता डिपेंडिंग ऑन हाऊ युअर इक्वेशन इज ऑब्टेन, राईट. ठीक आहे. कारण की जर समजा मला असं करायचं असतं, तुम्ही 1 ला तिकडे पाठवलं असतं, 2 ला इकडे आणलं असतं, तर बेस 2 पासून सुरू झाला असतं. ओके, तर अशी आशा करतो तुम्हाला बेसिक आयडिया तरी समजली असेल की कॉम्प्लेक्स नंबरची जॉमेट्री कशी हँडल करायची. रिअल जॉमेट्रीपेक्षा काही वेगळी नाही आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आणखी काही क्वेश्चन सोबत, आणखी काही नवीन टॉपिक सोबत. टिल देन टेक केअर.